विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब, आपल्या सभागृह चालवायचंय, थांबा जरा. हे बघा, वारंवार या सभागृहात ज्येष्ठ नेत्यांची नावं जेव्हा घेतली जातात तेव्हा सर्व सदस्यांकडनं आक्षेप घेतला जातो. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, नियम 35 अन्वये जर का काही आक्षेपार्थ आपण बोललात किंवा कोणता आरोप करत असाल तर नोटीस दिल्याशिवाय मी आपल्याला नाव घ्यायची परवानगी देणार नाही. नंबर 1. नंबर 2, केवळ नाव घेतलं आणि प्रशंसा जर करत असेल तर कोणाला काय अडचण असायची विषय राहत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं बोलू दे. जर का त्याच्यात काय आक्षेपार्थ असेल, आरोप करत असतील तर मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकेन. चला. अध्यक्ष महोदय, साधारणतः देशामध्ये 300 लक्ष ही गाठी तयार होतात आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 80 लाख गाठीचं उत्पन्न होतं. खरं तर यावेळेस कापसाचे भाव का पडलेत? सीसीआयचे पुरेसे केंद्र नव्हते. व्यापाऱ्यांनी डल्ला मारला. 15 लाख गाठी आपण निर्यात करून घेतले. हा खरा मुद्दा आहे. कापसाचे भाव पडण्याला कापूस आपल्याकडे आपल्याशी भाव मिळत नाही, व्यापारी उचलत नव्हते आणि तुम्ही 15 लाख गाठी जर निर्यात करत असाल तर मात्र मग शेतकरी त्यामध्ये पिसला जाईल, ही वस्तुस्थिती आहे. आणि आयात केल्यामुळे निर्यात केली, आयात केली म्हणजे आज जर 15 लाख गाठी देशामध्ये आले नसते तर व्यापारी हा कापूस खरेदी करू शकले असते आणि त्यांना निश्चितपणे भाव मिळाला असता. अध्यक्ष महोदय, पण खाजगी व्यापाऱ्यांनी यामध्ये फायदा उचलला.